सिल्वान आज व्यक्ती टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी बुद्ध विहारामध्ये या आला, ठिकाणी सिल्वान व्यक्ती शासकीय एखाद्या धम्म घराणा परिषदेला आला परिसरामध्ये तर लोक म्हणतात अरे पहिल्यांदा अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद इथे संपन्न होते. करणार आहे त्याच्या हस्ते बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार त्याचं होणं कोणीतरी काळाची स्वागत गरज केलं आहे. पाहिजे. तर जो व्यक्ती शांतीचा, त्याच्या मैत्री, जीवनामध्ये बंधुत्वाचा, तंतोतंत करुणेचा संदेश शीलाचं पालन करतो, जगाला देणं आवश्यक अशा आहे. व्यक्तीबद्दल माणूस आपल्या जोडण्याचं मुखातून काम चांगले बौद्ध शब्द धम्माने निघतात केलेलं आहे. की त्याला या समोर बोलवा, परिषदामधून त्याच्या हस्ते शुद्ध भगवंताची धम्म, पूजा करा, त्याच्या नैतिकता, हस्ते त्याचं कोणीतरी आचरण स्वागत करा. पण आणि जर चारित्र्याविषयी व्यक्ती शिकवणूक शीलाचं देणारा आचरण विचार करणारा दिला नसेल, जातो. शीलाचं म्हणून धम्म पालन परिषद करणारा नसेल, ही आज तर त्या टाकळी येथे व्यक्तीला संपन्न होत आहे. समाजामध्ये निश्चितपणाने अजिबात मान आज सन्मान 26 नोव्हेंबर व्यसन करणारा हा जो व्यक्ती भारतीय जर संविधान आज परिषदेमध्ये देशाला आला, जे व्यसन लागू करणारा करण्यात आलं व्यक्ती बाबासाहेब बुद्ध आंबेडकरांच्यामुळे विहारामध्ये आला, तो तर दिवस लगेच त्यांनी लोक निवडलेला त्याला आहे. हाकलून या देतात. 26 ठेवत नाही. नोव्हेंबर दिनानिमित्त ठेवत नाही. आणि धम्म एवढंच परिषदेच्या नाही, निमित्तानं मी आपल्याच सर्वांना परिवारामध्ये, हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याच धन्यवाद. परिवारामध्ये जर पाहिलं स्वांतरायो सुखे दीर्घायु को भव भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन भूतु मे जय मंगलं नत्थि मे शरणं अय्यप्पेन भूतु मे जय मंगलं अंधाराकडून प्रकाशाकडे खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा ब्राह्मणगाव, सोना, मांडाकाळी, नरसापूर. हो ठीक आहे. यानंतर झाडगावची टीम आहे का? झाडगावच्या बाजूला झाडगाव आहे का? वाडी